नमस्कार. संत गाडगेबाबा. साधेपणा, साधी राहणी, मात्र उच्च आचार विचार यांचा स्वीकार केलेल्या संत गाडगेबाबांनी सदैव हातात खराटा घेऊन ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला. गाडगे महाराज कधीही चांदी सोन्यानं मढवलेल्या सिंहासनावर बसले नाहीत किंवा पालखीतून रथातून मिरवले नाहीत. ते अनुभवाच्या शाळेत शिकले, निसर्गाच्या शाळेत सदैव रमले, माणसांच्या दुनियेत अनुभव गोळा करत फिरले. पशु पक्षी प्राणी शेत आणि पिकं यांच्या संगतीत राहून आवश्यक ते ज्ञान त्यांनी संपादन केलं. संत गाडगेबाबांच्याकडे श्रमशक्ती होतीच, पण त्यासोबत तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण शक्ती आणि सशक्त ग्रहणशक्ती होती. सत्य हेच शाश्वत. शाश्वत सत्याला एक अंगभूत असं तेज असतं, मोठी शक्ती असते. हे गाडगेबाबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. स्वकष्टातून जे मिळतं त्याला लक्ष्मी म्हणतात आणि अन्यायानं मिळवलेल्या प्राप्तीला संपत्ती म्हणतात. हा फरक त्यांनी दाखवून दिला. म्हणून लक्ष्मी वेगळी आणि संपत्ती वेगळी. लक्ष्मी पुढच्या दारानं ताठ मानेनं येते. येताना आरोग्य, सुख, समाधान आणि शांती घेऊन येते. लक्ष्मी जीवन सुंदर आणि सफल बनवते, मात्र संपत्ती मागच्या दारानं येते आणि फक्त आपलं जीवन चवदार बनवते. संत गाडगेबाबांचं अख्खं जीवनचरित्र खूप खूप मोलाचा संदेश देतं. धन्यवाद.